उपस्थित होते। सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवीन आयाम देणाऱ्या वेव्ज परिषदेतल्या उपक्रमांना अतिशय कमी काळात उदंड प्रतिसाद मिळाला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. NFDC इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या वेव्ज परिषदेच्या विविध उपक्रमांचं फलित सांगणारा अहवाल यावेळी मांडण्यात आला. मुंबईचं वेव्जची जागतिक राजधानी असेल, प्रत्येक वेळी वेव्जचं आयोजन मुंबईच करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच त्यासाठी महाराष्ट्र सरकार 150 कोटी रुपयांच्या निधीची वेगळी तरतूद करेल अशी घोषणा त्यांनी केली. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी वेव्जच्या यशस्वीतेची माहिती दिली. वेव्जनं जागतिक मंचावर भारताचं सृजनशील सामर्थ्य अधोरेखित केलं. वेव्ज परिषदेत 100 देशांमधले 1 लाखांपेक्षा अधिक उद्योग प्रतिनिधी आणि माहिती आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 3000 कंपन्या सहभागी झाल्या होत्या, असं ते म्हणाले. यावेळी अनेक सामंजस्य करार आणि व्यावसायिक करार झाले, जागतिक माध्यम संवाद झाला, असेही त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिल्म्स डिव्हिजन परिसरातल्या गुलशन महल या भारत पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं. या दालनात भारताच्या कथा सादरीकरण परंपरेची उत्क्रांती आणि जागतिक पटलावर त्याचं आकर्षण यांचा पट साकारला आहे.